Good morning, all of you. Today's practical is medicinal chemistry. The aim of today's practical is to perform the essay of phenobarbital. The requirement of today's practical is sodium hydroxide, aldehyde, free ethanol, benzoic acid, phenolphthalein indicated solution, silver nitrate, pyridine, and ether. The apparatus is the conical flask, burette, beaker, pipette, etc. बघा आपल्याला काय करायचं आहे, एम काय आहे तर परफॉर्म एसे ऑफ बार्बिटोन. आता एसे म्हणजे काय तर टू चेक द प्युरिटी ऑफ कंपाऊंड, म्हणजे प्युरिटी चेक करायची, त्याला काय म्हटलं जातं एसे. म्हणजे आपण एसे करतो म्हणजे काय करतो तर एखाद्या ड्रगची किंवा एखाद्या कंपाऊंडची काय करतो प्युरिटी चेक करतो, त्याला एसे म्हणायचं. आता बघा आजचं प्रॅक्टिकल आहे तर परफॉर्म काय करायचं आपल्याला एसे ऑफ फिनोबार्बिटोनचा एसे करायचा आहे. आता फिनोबार्बिटोन आता phenobarbital is used to treatment and prevent the seizures of symptoms of seizures, sedation, hypnotics, insomnia and status epilepticus. म्हणजे बघा phenobarbital यूज करतात. phenobarbital यूज कुठे करतात तर phenobarbital is used to treat and prevent the symptoms of seizures, sedation, hypnotics, insomnia, status epilepticus. म्हणजे phenobarbital कुठे यूज करतात तर सीझरसमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर सेडेशन, देन हिप्नॉटिक्स, इन्सोमनिया अँड रिलीव्ह एन्झायटी ह्याच्यामध्ये phenobarbital काय करतात यूज करतात. आणि दिस phenobarbital इज द क्लास ऑफ ड्रग इज अँटी कन्व्हल्जंट ड्रग. म्हणजे phenobarbital कुठल्या क्लासचा ड्रग आहे तर अँटी कन्व्हल्जंट. लक्षात ठेवायचं अँटी कन्व्हल्जंट्स. द प्रिन्सिपल ऑफ phenobarbital. The phenobarbital is acid by non-aqueous titration. In this method, drug is dissolved in the pyridine and titrated with sodium hydroxide solution using phenolphthalein as an indicator. म्हणजे बघा प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलेलं आहे तर फिनोबार्बिटनचा एसे करण्यासाठी कुठलं नॉन ॲक्वियस टायट्रेशन, ही कुठली टायट्रेशन होणार आहे नॉन ॲक्वियस टायट्रेशन. आणि सो धीच मेथड याच्यामध्ये बघा ड्रग इज डिझॉल्व्ड इन द पायरिडिन. आता ड्रग म्हणजे कोणता असणार आहे आपला फिनोबार्बिटोन. मग जो फिनोबार्बिटोन ड्रग कशात डिझॉल्व करायचा आहे पायरिडिनमध्ये आणि टायट्रेटेड विथ सोडियम हायड्रॉक्साईड. डिझॉल्व पायरिडिनमध्ये करायचा आणि टायट्रेट कशामध्ये करायचा सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशनमध्ये. आणि दिस युजिंग द phenolphthalein as indicator. So this is the principle of phenobarbital. आता केमिकल रिॲक्शनमध्ये बघा काय सांगितलेलं आहे तर फर्स्ट इज द स्ट्रक्चर ऑफ phenobarbital. देर आर 6 कार्बन, C डबल बॉन्ड O, NH, C डबल बॉन्ड O, देन C NH, C डबल बॉन्ड O. एका ह्याच्यामध्ये काय आहे C6H5 आणि C2H5. म्हणजे कार्बनला दोन्ही ह्याच्यामध्ये काय आहे C2H5 आणि C6H5. द C2H5 इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ C2H5 म्हणजे काय तर फिनाइल ग्रुप. C2H5 म्हणजे फिनाइल ग्रुप आणि C6H5 म्हणजे कुठला C6H5 म्हणजे फिनाइल ग्रुप. C6H5 म्हणजे फिनाइल ग्रुप आणि C2H5 म्हणजे इथाइल ग्रुप. ठीक आहे. आता त्याची काय केले त्यांनी रिॲक्ट टायट्रेट कशाबरोबर केले तर +2NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड किती मॉलिक्यूल घेतल्यात 2 मॉलिक्यूल सोडियम हायड्रॉक्साईडचे घेतलेले आहेत आणि ते कशाबरोबर टायट्रेट केलेले आहे तर फिनोबार्बिटनमध्ये. आता फिनोबार्बिटनचं स्ट्रक्चर बघितलं आपण काय आहे कार्बनला C डबल बॉन्ड O म्हणजे डबल बॉन्ड O किती आहेत 3, याला डबल बॉन्ड आहे 2 ह्याच्यावरती अमाइन आहेत आणि एका ह्याच्यावरती दोन्ही ह्याच्यावरती C2H5 आणि C6H5 म्हणजे एक इथाइल ग्रुप आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच केलेला आहे. आता सो दिस टायट्रेटेड विथ सोडियम हायड्रॉक्साईड गिव्स द रिॲक्शन इज द फिनोबार्बिटोन सोडियम. गिव्स द प्रोडक्ट कुठला भेटलेला आहे आपल्याला फिनोबार्बिटोन सोडियम भेटलेला आहे. म्हणजे बघा स्ट्रक्चरमध्ये C डबल बॉन्ड O आहे तसा राहिला, NH पण आहे तसा राहिला, C डबल बॉन्ड O आहे तसा राहिला, NH. देन नेक्स्ट खाली बघा 1 2 3 चौथ्या रिंगमध्ये काय सांगितलेलं आहे तर चौथ्या पोझिशनला
सी डबल बॉन्ड ओ ग्रुप रिमूव्ह होऊन काय तिथे झालेलं आहे, Na म्हणजे सोडियमचा एक मॉलिक्यूल पोझिशन कुठल्यामध्ये 1 2 चौथ्या पोझिशनमध्ये काय झालेलं आहे, Na ग्रुप अटॅच झालेला आहे. आणि देन C6H5 C2H5 आहे असं आहे बरोबर. आणि प्लस वॉटर मॉलिक्यूल 2 ह्याचे वॉटर मॉलिक्यूल्स काय झालेले आहे, सेपरेट झालेले आहेत. दिस इज द फिनोबार्बिटोन सोडियम तयार झालेलं आहे. म्हणजे काय फक्त काय झाले, चौथ्या पोझिशनला जे सी डबल बॉन्ड ओ होतं त्याच्यामध्ये फक्त काय झाले, एक सिंगल बॉन्ड ओचा फक्त म्हणजे ऑक्सिजनचा एकच मॉलिक्यूल आहे आणि सोडियम काय झालेलं आहे त्याच्यामध्ये अटॅच झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे ॲड झालेला आहे. आता बघा, आणि प्लस वॉटर मॉलिक्यूल 2 ह्याचे वॉटर मॉलिक्यूल्स आहे. म्हणजे फिनोबार्बिटोनपासून आपल्याला काय भेटलेलं आहे, फिनोबार्बिटोन सोडियम भेटलेलं आहे. ठीक आहे, ते कशाबरोबर टायट्रेट केले आपण, 2NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडचे 2 मॉलिक्यूल्स घेतलेले आहे. त्याच्याबरोबर काय केलेलं आहे, ते टायट्रेट केलेलं आहे. आणि दिस द प्रोडक्ट इज द फिनोबार्बिटोन सोडियम. ठीक आहे, म्हणजे फिनोबार्बिटोनपासून आपण काय बनवलं आहे, फिनोबार्बिटोन सोडियम बनवलेलं आहे बरोबर. आता देन नेक्स्ट इज द प्रोसिजर म्हणजे काय, स्टँडर्डायझेशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. आता आपल्याला म्हणजे एसे करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा टायट्रेशन करायला लागणार आहे. ठीक आहे, दिस इज द नॉन ॲक्विस टायट्रेशन मेथड. काय आता टायट्रेशन करण्यासाठी आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईडचं अगोदर स्टँडर्डायझेशन करायला लागणार आहे. ते कसं, तर ॲक्च्युली वेट 6 ग्रॅम ऑफ काय घ्यायचं, बेंझॉइक ॲसिड अँड डिझॉल्व्ड इन इट इज मिक्सचर ऑफ 30 ml ऑफ इथेनॉल अँड 6 ml ऑफ वॉटर अँड टायट्रेट विथ इथेनॉलिक सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन युजिंग 0.2 ml ऑफ फिनॉप्थेलिन ॲज इंडिकेटर. म्हणजे काय करायचं, सोडियम हायड्रॉक्साईड किती ग्रॅम घ्यायचं आहे, 0.6 ग्रॅम ऑफ बेंझॉइक ॲसिड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये डिझॉल्व कशामध्ये करायचं आहे, मिक्सचर ऑफ 30 ml इथेनॉलमध्ये आणि 6 ml ऑफ वॉटरमध्ये ते 0.6 ग्रॅम बेंझॉइक ॲसिड काय करायचं आहे, डिझॉल्व करायचं आहे. देन टायट्रेट विथ इथेनॉलिक सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. टायट्रेट कशानं करायचं आहे, इथेनॉलिक सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशननं टायट्रेट करायचं आहे युजिंग 0.2 ml ऑफ फिनॉप्थेलिन ॲज इंडिकेटर. आणि इंडिकेटर यूज करायचा आहे किती ml, ओनली 2 ml, 0.2 ml. देन नेक्स्ट इज द एसे ऑफ फिनोबार्बिटोन. आता एसे करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा टायट्रेशन करायला लागणार. लक्षात ठेवायचं की एसे करते म्हणजे एकदम प्युरिटी काढायची आहे. प्युरिटी काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, टायट्रेशन करूनच आपल्याला त्याचा एसे करायचा आहे. आता एसे ऑफ फिनोबार्बिटोनचा कसं करायचं बघा, द ॲक्युरेटली वेट 100 mg ऑफ फिनोबार्बिटोन अँड डिझॉल्व इन इट इज 5 ml ऑफ पायरिडिन. म्हणजे 100 mg काय घ्यायचं आहे, फिनोबार्बिटोन ड्रग घ्यायचा आहे आणि ते डिझॉल्व कशामध्ये करायचं आहे, 5 ml पायरिडिनमध्ये करायचं आहे. अँड ॲड फ्यू ड्रॉप ऑफ फिनॉप्थेलिन सोल्युशन अँड 10 ml ऑफ सिल्वर नायट्रेट पायरिडिन रिएजंट अँड टायट्रेट विथ 0.1 मोलर इथॅनॉलिक सोल्युशन ऑफ 1 मोल इथॅनॉलिक सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड अंटिल प्युअर ब्लॅक कलर इज ऑब्टेनेड. म्हणजे किती, 100 mg फिनोबार्बिटोन घ्यायचं आहे, ते डिझॉल्व 5 ml पायरिडिनमध्ये करायचं आहे आणि फ्यू ड्रॉप्सच काय टाकायचं आहेत, थायमॉलिन सोल्युशन टाकायचं आहे. आणि 10 ml ऑफ सिल्वर नायट्रेट पायरिडिन रिएजंट आहे तो 10 ml ॲड करायचा आहे. आणि ते काय करायचं आहे, टायट्रेट करायचं. आता टायट्रेट कशाने करायचं आहे, तर 0.1 मोल इथॅनॉलिक सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडचं जे आपण स्टँडर्ड हे केलेलं आहे त्यांनी काय करायचं, ते टायट्रेट करायचं आहे. आणि कसा कलर यायला पाहिजे, तर प्युअर ब्लॅक कलर इज ऑप्टेन, म्हणजे ब्लॅक कलर येणार, प्युअर ब्लॅक कलर एकदम. ठीक आहे, सो दिस इज द एसे ऑफ फिनोबार्बिटोन. देन नेक्स्ट इज द इक्विव्हॅलंट फॅक्टर. आता बघा आपल्याला काय काय आता म्हणजे एसे ऑफ फिनोबार्बिटोनचं एसे करण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे आहे प्रोसिजरमध्ये, बेंझॉइक ॲसिड. देन नेक्स्ट इज द फिनोबार्बिटोन ड्रग पाहिजे, इथॅनॉल. ठीक आहे, आणि सोडियम 0.1 मोल या 0.2 ml इथॅनॉलिक सोडियम हायड्रॉक्साईड लागणार आहे. आता बघा इक्विव्हॅलंट फॅक्टर कसा काढायचा, तर 1 ml ऑफ 0.1 मोलर इथॅनॉलिक सोडियम हायड्रॉक्साईड आपण काय टायट्रेशनसाठी घेतलेलं आहे, तर इथॅनॉलिक सोडियम हायड्रॉक्साईड घेतलेला आहे. मग त्या सोडियम हायड्रॉक्साईडचं 1 मोल म्हणजे किती असणार आहे त्याचं, तर 0.01 to 21 ग्रॅम ऑफ फिनोबार्बिटोन असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो दिस इज द इक्विव्हॅलंट फॅक्टर. आता देन नेक्स्ट इज द कॅल्क्युलेशन. आता कॅल्क्युलेशनमध्ये काय, आपण पहिल्यांदा स्टँडर्डायझेशन ऑफ 0.1 मोलर सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन अगोदर काय करणार आहे, कॅल्क्युलेशनमध्ये स्टँडर्डायझेशन म्हणजे आपल्याला स्टँडर्डायझेशनमध्ये काय मोलॅरिटी काढायची आहे. ठीक आहे, मोलॅरिटी काढल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, त्याचा एसे भेटणार आहे. ठीक आहे,
मग आता बघा, पहिल्यांदा कॅल्क्युलेशनमध्ये स्टँडर्डायझेशन ऑफ 0.1 मोलर सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन घ्यायचं. आता त्याच्यासाठी आपल्याला मोलॅरिटी काढायची. मग मोलॅरिटीचा फॉर्म्युला मोलॅरिटीचं काय आहे तर मोलॅरिटी इज इक्वल टू वेट अपॉन 122.12 इंटू V इंटू L मीन्स वेअर W मीन्स वेट ऑफ बेंझॉइक ॲसिड ग्रॅम, देन V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ NaOH सोल्युशन कंज्युम्ड, ठीक आहे, कंज्युम्ड, देन 122.12 इज मॉलिक्युलर वेट ऑफ बेंझॉइक ॲसिडचा. बेंझॉइक ॲसिडचा काय घेतलेला आहे 122.12 हा काय आहे मॉलिक्युलर वेट आहे. कारण का तर आपण कशाबरोबर त्याचं ऐसे करतोय तर बेंझॉइक ॲसिड ॲड करतोय बरोबर स्टँडर्डायझेशनमध्ये, म्हणून बेंझॉइक ॲसिडचा वेट त्याचंच काय घ्यायचं परत मॉलिक्युलर वेट आणि त्याचा व्हॉल्यूम घ्यायचा, ठीक आहे, NaOH सोल्युशनचा. देन नेक्स्ट इज द डिटर्मिनेशन ऑफ फिनोबार्बिटोन डिटरमाइन करायचं. आता पहिल्यांदा कळालं आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये पहिल्यांदा स्टँडर्डायझेशन करायचं. स्टँडर्डायझेशन करण्यासाठी आपल्याला त्याची मोलॅरिटी पाहिजे. आता ह्या किमती याच्यामध्ये घालून आपण काय करू शकतो त्याची मोलॅरिटी काढू शकतो. आणि मोलॅरिटी काढल्यानंतर देन नेक्स्ट इज द डिटर्मिनेशन ऑफ फिनोबार्बिटोन डिटरमाइन करायचा. ते कसं करायचं फिनोबार्बिटोन डिटरमाइन म्हणजे की फिनोबार्बिटोन एसे बरोबर आहे का त्याची प्युरिटी किती आहे ते चेक करण्यासाठी डिटरमाइन करण्यासाठी त्याची पर्सेंट प्युरिटी ऑफ फिनोबार्बिटोन काढायचं, ठीक आहे. आता पर्सेंट प्युरिटी ऑफ फिनोबार्बिटोन इज इक्वल टू 0.01221 इंटू V इंटू मोलॅरिटी कॅल्क्युलेट केलेली डिवायडेड बाय मोलॅरिटी गिवन इंटू W इंटू 100. सो दिस इज द पर्सेंट प्युरिटी फॉर्म्युला. म्हणजे पर्सेंट प्युरिटीचा फॉर्म्युला काय आहे तर 0.01221 इंटू V इंटू मोलॅरिटी डिवायडेड बाय मोलॅरिटी कॅल्क्युलेट डिवायडेड बाय मोलॅरिटी गिवन इंटू W इंटू 100. म्हणजे वेअर बघा आता मोलॅरिटी कॅल्क्युलेट. आता ह्याच्यामध्ये बघा आपण कॅल्क्युलेट केलेली मोलॅरिटी काढायची आणि गिवन म्हणजे तुम्ही किती घेतलेली आहे ती असे काय 2 मोलॅरिटी काढायची आहे बरोबर. आता स्टँडर्डायझेशननं जे आपण काढणार आहे कॅल्क्युलेट करून ती कुठली असणार आहे तुमची मोलॅरिटी कॅल्क्युलेट केलेली असणार आहे, ठीक आहे. आणि मोलॅरिटी गिवन म्हणजे किती म्हणजे आता तुम्ही 0.1 मोलार घेतलेला आहे, 0.22 मोल घेतलेला आहे, 0.3 मोल घेतलेला आहे किंवा 0.1 मोलमध्ये काय घेतलेलं आहे तुम्ही मोलॅरिटी घेतलेली आहे बरोबर. ते जी गिवन तुम्ही जी घेतलेली आहे ती तुमची काय येणार आहे गिवन मोलॅरिटी येणार आहे. आणि जे कॅल्क्युलेट करून आलेले आहे म्हणजे कॅल्क्युलेट कशी करणार आहे आपण मोलॅरिटी तर फॉर्म्युलामध्ये त्याच्यामध्ये घालून ते आपण मोलॅरिटी कॅल्क्युलेट करणार आहे. अशा 2% प्युरिटीमध्ये मोलॅरिटी लागतात कॅल्क्युलेट केलेली आणि गिवनचे. आता बघा मोलॅरिटी कॅल्क्युलेट इज इक्वल टू मोलॅरिटी ऑब्टेन्ड फ्रॉम स्टेप ए. बघा म्हणजे कॅल्क्युलेट म्हणजे कुठली स्टेप आपण ए केलेली आहे कॅल्क्युलेशनमध्ये ती काय येणार तुमची मोलॅरिटी कॅल्क्युलेट केलेली. V म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज्ड म्हणजे तुम्ही व्हॉल्यूम किती यूज केलेला आहे म्हणजे सपोज 25 ml 50 ml सपोज. देन 0.01221 इज द इक्विव्हॅलंट फॅक्टर म्हणजे कशाचा इक्विव्हॅलंट फॅक्टर आहे 0.012 तर बेंझॉइक ॲसिडचा. देन मोलॅरिटी गिवन किती आहे तुमची 0.1 मोलर तुम्ही काय घेतलेलं आहे हे घेतलेलं आहे, ठीक आहे. देन W म्हणजे वेट ऑफ द सॅम्पल. आता सॅम्पल म्हणजे कुठलं तुमचं असणार आहे तर फिनोबार्बिटोन हे सॅम्पल असणार आहे तुमचं, ठीक आहे. मग त्याचं वेट तुम्ही किती घेतलेलं आहे 100 mg 200 mg. सो दिस इज द वेट ऑफ सॅम्पल. सो दिस इज द पर्सेंट प्युरिटी ऑफ फिनोबार्बिटोन. म्हणजे काय केले आपण कॅल्क्युलेट पर्सेंट प्युरिटी काढली. आणि लास्टला रिझल्टमध्ये काय तुम्ही करणार आहे कॅल्क्युलेट तर द पर्सेंट प्युरिटी ऑफ फिनोबार्बिटोन इज %. आता कसं करायचं आता 100% प्युअर आपला ड्रग आहे बरोबर, ठीक आहे, त्याची प्युरिटी बरोबर आहे. पण आपण एसे करून आपल्याला एसे का करतो तर त्याच्यामध्ये त्याची पर्सेंट प्युरिटी चेक द प्युरिटी म्हणजे ते बरोबर आहे का नाही तो करण्यासाठीच आपण एसे करतो आहे. म्हणजे आपले जे स्टँडर्ड जे त्याची प्युरिटी आहे ना तेवढीच आपली रिझल्टमध्ये एसे करून आली पाहिजे. म्हणजे तो आपला कसा ड्रग असणार आहे प्युअर ड्रग असणार आहे बरोबर. त्याची प्युरिटी कशी असणार आहे प्युअर म्हणजे तो ड्रग कसा असणार आहे प्युअर असणार आहे, ठीक आहे. सो दिस इज द रिझल्टमध्ये काय लिहिणार तर द पर्सेंट प्युरिटी ऑफ फिनोबार्बिटोन इज किती 100% 99%. सो दिस इज द पर्सेंट प्युरिटी ऑफ फिनोबार्बिटोन, ठीक आहे. म्हणजे समजलं ना की आपण काय काय बघितलं आज तर एक्सपेरिमेंट नंबर 3 बघितला टू परफॉर्म द एसे ऑफ फिनोबार्बिटोनचा एसे. फिनोबार्बिटोन कुठे यूज करतात लक्षात ठेवायचं सेडेटिव्हमध्ये असतात सिझरस म्हणून करतात. नंतर कशामध्ये त्याच्यामध्ये रिलीव अँझायटी रिलीव करण्यासाठी
फिनोबार्बिटॉन इज युज्ड टू रिलीव्ह एन्झायटी म्हणून करतात, हिप्नॉटिक्स करतात, इन्सोमनियामध्ये करतात. आणि सो दिस फिनोबार्बिटॉन इज द अँटी कन्व्हल्जंट ड्रग. कुठल्या क्लासचा ड्रग आहे हा? अँटी कन्व्हल्जंट. हे लक्षात आलं पाहिजे. आणि त्याचं प्रिन्सिपल एकदम सोपं आहे. काय करायचं आहे? फक्त ह्याच्यामध्ये पायरिडिन घ्यायचं आहे, ते डिझॉल्व करायचं आहे सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशनमध्ये, आणि सो फिनाप्थलिन इंडिकेटर यूज करायचा आहे. आणि रिॲक्शनमध्ये काय येणार आहे? केमिकल रिॲक्शनमध्ये फिनोबार्बिटॉन त्याची रिॲक्शन कशाबरोबर करायची? तर सोडियम हायड्रॉक्साईड 2 मॉलिक्युल्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईडचे घ्यायचे, ट्रीटेड विथ याच्याबरोबर करायचे, आणि गिव्स द प्रोडक्ट इज द फिनोबार्बिटॉन सोडियम भेटणार आपल्याला. आणि दिस द इथाइल ग्रुप अँड फिनाइल ग्रुप. आणि ते झालं तुमचं केमिकल रिॲक्शन. देन प्रोसिजरमध्ये स्टँडर्डायझेशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड्स पहिल्यांदा स्टँडर्डायझेशन करायला लागणार. देन एसी ऑफ फिनोबार्बिटॉन, त्यासाठी इक्विव्हॅलंट फॅक्टर बघा. नंतर देन कॅल्क्युलेशन करण्यासाठी पहिल्यांदा आपण काय करायचं? स्टँडर्डायझेशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशनचं स्टँडर्डायझेशन करायला लागणार. त्यासाठी स्टँडर्डायझेशन करण्यासाठी आपल्याला मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायला लागणार. आणि देन दिस मोलॅरिटी इज युज्ड टू कॅल्क्युलेट द पर्सेंट प्युरिटी. आणि तीच पर्सेंट प्युरिटीमध्ये ती मोलॅरिटी कॅल्क्युलेट केलेली काय करायची? त्याच्यामध्ये घ्यायची आहे. सो दिस इज द टुडेज प्रॅक्टिकल इज द मेडिसिनल केमिस्ट्री टू परफॉर्म द एसी ऑफ फिनोबार्बिटॉन.